दुधी भोपळा म्हटला की घरात सगळेच अगदी नाक मुरडतात, मग ते मोठे असो की छोटे. पण जर या पद्धतीने दुधी भोपळ्यापासून असा खमंग आणि मऊ लुसलुशीत नाश्ता बनवला तर सगळेच अगदी आवडीने खातील आणि लहान मुलं तर मागून मागून खातील. एवढा चमचमीत हा नाश्ता बनून तयार होतो, तेवढाच हेल्दी देखील आहे. तर चला वेळ न घालवता पटकन या रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर चला पटकन या रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी कवळा असा दुधी घेतला आहे. दुधी असा कवळा बघून घ्यायचा आणि दाबत असलेला दुधी वापरायचा नाही, कडक असलेला दुधी बघून घ्यायचा. दुधी आता कापून आणि सोलून घेऊया. हा दुधी मी इथे सोलून घेतला. आता दुधी खिसून घेऊ. तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा दुधी भोपळ्याचा नाश्ता बनवून खाऊन बघा. अगदी झटपट बनतो पण चवीला तेवढाच चमचमीत लागतो. लहान मुलं अशा हेल्दी भाज्या खायला नाक मुरडतात, पण जर या पद्धतीने नाश्ता बनवला तर वाटणारही नाही की नाश्त्यामध्ये दुधी भोपळ्याचा वापर केलेला आहे. तर पहा, मी इथे दुधी भोपळा खिसून घेतला. मी फक्त अर्धा दुधी भोपळा वापरलेला आहे. एका भांड्यामध्ये 2 कप एवढं गव्हाचं पीठ घालून घेऊ. त्याच कपाने अर्धा कप बेसन घेऊया. हा खिसून घेतलेला दुधी भोपळा पिठामध्ये घालून घेऊ. चवीपुरतं मीठ घालूया. अर्धा चमचा गरम मसाला, थोडीशी हळदी पावडर आणि थोडंसं लाल तिखट. लाल तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. थोडंसं जिरं घालून घेऊ. आता पाणी घालून हे सगळं मिक्स करून घेऊ आणि एक बॅटर तयार करून घेऊया. माझी 1.5 वर्षाची मुलगी हा नाश्ता अगदी आवडीने खाते, म्हणून मी इथे लाल तिखट कमी वापरला आहे. तर पहा, मी इथे बॅटर बनवून घेतला आहे. बॅटर अशा पद्धतीने बनवून घ्यायचं आहे. अगदी जाडसरही नाही आणि पातळही नाही. तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने. गॅसवर एक तवा गरम करून घेतला. तव्यावरती थोडंसं तेल घातलं आणि वरून सफेद तीळ घालून घेऊ. आता तव्यावरती हे बॅटर घालून हाताने याला गोल असं पसरवून घेऊ. तुम्ही चमच्याच्या मदतीने देखील हे बॅटर पसरवू शकता. अगदी पातळही हे बॅटर पसरवायचं नाही, थोडंसं जाडसरच ठेवायचं, जेणेकरून हा नाश्ता अगदी मऊ लुसलुशीत होतो. आता वरून भरपूर असे तीळ घालून घेऊ आणि तेल घालून दोन्ही साईडनी हा नाश्ता खमंग असा भाजून घेऊया. एका बाजूने हा नाश्ता 1 मिनिट असा भाजून घ्यायचा आणि नंतर दुसऱ्या साईडने पलटवून दुसऱ्या साईडने खमंग असा भाजून घ्यायचा. या नाश्त्याच्या बॅटरमध्ये मी बेसनाचा वापर केला होता, म्हणून नाश्ता थोडा देखील तव्याला चिटकत नाही, अगदी सहज असा परतवता येतो. तर पहा, दोन्ही साईडने मी नाश्ता खमंग असा भाजून घेतला. आता हा नाश्ता काढून घेऊ. सगळा नाश्ता याच पद्धतीने बनवून घेऊया. तुम्ही नक्की एकदा या पद्धतीने दुधी भोपळ्याचा नाश्ता बनवून खाऊन बघा. नक्कीच तुम्हाला आवडेल. लहान मुलंही अगदी आवडीने खातील. हा नाश्ता तुम्ही केचपसोबत खाऊ शकता. खूपच छान लागतो. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. आणि नक्की या पद्धतीने एकदा दुधी भोपळ्याचा नाश्ता बनवून खाऊन बघा. नक्कीच तुम्हाला आवडेल आणि प्रत्येक वेळेस याच पद्धतीने बनवाल.